ऐकता, आम्ही निघालो. सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलांनी गाढ ग्लानीतून जाग्या व्हाव्यात तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. बाळ भेटले. क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले. हो, भेटले. आऊसाहेबांच्या महाली आहेत, म्हणत राजे मंचकावर टिकले. त्यांनी सईबाईंचा कष्टावध हात हळूवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातील सोन्याची कंकणे किणकिणत कोपराकडे घरंगळली. त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीळ झाले. दोघांचेही बोल जबानेत जिरून गेले. काय बोलायचे, कसे बोलायचे? भाषा सरली होती. भोवती पेच दाटले होते. सई, राजांनी घोगऱ्या स्वरात साद घालताना त्यांचा हात थोपटला. कोंडी फुटली. शब्दलाटा वाहू लागल्या. असा दिल नाही टाकायचा. आमचा मार्ग आता ठरला. पायाशी कधी काही मागणं नाही केलं. हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही. सुधारलं. आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही, म्हणून एक मागणं घालावंसं वाटतं. बोलता बोलता सईबाईंनी खोकल्याची उबळ आली. ती ओसरू देऊन राजे म्हणाले, कचदिल होऊ नका. मनी असेल ते साफ बोला. तुम्ही बऱ्या होणार. बाळराजांना आम्ही जन्म दिला, पण ओढभर दूध देण्यास आमचं आऊपण थिटं पडलं. आमची जागा घेण्यास कुणबीन असून धाराऊ आली, म्हणून बोलावंसं वाटतं. सईबाई थांबल्या. क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या. त्यामागची काळी वर्तुळं राजांच्या उरात सलली. बोला सई, थांबू नका. राजांचा आवाज घोगरला. आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरात घातला. आता स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा. हे एवढंच आमचं मागणं. सईबाईंनी भरले डोळे लपविण्यासाठी मान फिरवली. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले पाणथेंब मंचकावरच्या बिछायातीवर टपटप ओघळले. सई, आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत. चिंता करू नका. येऊ आम्ही. म्हणता राजांनी सईबाईंचा हात बिछायातीवर हळूवार ठेवला. छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला. पाठीवर धुळलोट येऊन मुलखात दौडणारे राजे सईबाईंच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यातील पाणलोट घेऊन बाहेर पडले. शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर, तोरणा, मोहनगड, वर्धनगड, तुंग, तिकोनी या गडावरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली. कोसळत्या पावसात जावळी खोरे चौक्या पहाऱ्यांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळीसह प्रतापगडावर आले. बाहेर गुंजन मावळ, कानंद खोरे आणि वेळखंड खोरे या मावळी मुलखाची पट्टी सरत्या पावसात भराला आली होती. गुंजवणी आणि कानंदी नद्यांच्या लाल पात्रांची बोटे सौभाग्य लेणे म्हणून तिने मळवटावर भरली होती. या मुलक पट्टीला अहेर राहायचा खूप सोस. मळवट भरलेला असला की ती कैक मरणांना हसत हसत पदराच्या गाठीला बांधायला तयार. असेच एक मरण सईबाई राजगडावरच्या दारुणी महालात आपल्या पदराशी बांधण्यात गुंतल्या होत्या. त्यांच्या मंचकाभोवती जिजाऊसाहेब राजांचा, साऱ्या राण्यांचा राणीवसा, धाराऊ व सखू रानू, आंबा या सईबाईंच्या मुली आणि 2.25 वर्षाचे शंभूबाळ दाटले होते. शंभूबाळांचा छोटेखानी हात आपल्या कृश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून पडून होत्या. त्यांच्या कपाळावर आडवे माखलेले सौभाग्य लेण्याचे कुंकू होते. ओठात धाराऊने ठेवलेले गंगाजलात न्हालेले सावळे तुळशीपत्र होते. महलातील चिराखदाने काजळली होती. त्या उदास मंद प्रकाशात साऱ्यांच्या मुद्रा फिकरमंद दिसत होत्या. राजगडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ काळवंडले होते. मिटल्या डोळ्याच्या सईबाईंना या कशाचे भान नव्हते. त्यांचे सोशिक सावळे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते. आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधीच पाहिला नव्हता. सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते.
खेळ ऐन भराला आला होता. असंख्य सावल्या नाचत होत्या. सईबाईंचे भान हरपत चालले होते. किती उदंड सावल्या! फलटणच्या मुधोजी बाबांच्या वाड्यातील परखर सई, पुण्याच्या लाल महालात भोसल्यांची सुनबाई म्हणून आलेली बावरलेली सई, जिजाबाईंना आऊ म्हणत बिलगताना अगदी सहज त्यांची लेक झालेली सई, सईच्या नकळत सईबाई झालेली सई, राजांच्या वाढत्या राणी वंशाबरोबर थोरल्या अक्का झालेली सई, सखूच्या लग्नात सासूबाई झालेली सई, राजांचे मंत्री सुभेदार सरनोबत यांनी राणी सरकार म्हणून अदब मुजरे रुजू केलेली सई, राजांच्या पहिल्या वहिल्या बाळांची शंभूची आऊ झालेली कृतार्थ सई, किती किती म्हणून सावल्या सईबाईंच्या मिटल्या डोळ्यांना दिसत होत्या. पण त्यातील एक सुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हती. आम्ही आमची सावलीच हरवून बसलो की काय अशी त्यांना शंका आली. आपले सगळे सईपण जीवाच्या निकराने एकवटून त्यांनी स्वतःला कणाकणात चाचपून पाहिले. फक्त एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती. पण ती त्यांची नव्हती. ती होती राजांची, त्यांच्या स्वारींची, एका जागी क्षणभर सुद्धा न थांबणारी, सारखी धावणीची वारेजोड दौड घेणारी, सपळ न देता येणारी, येता येताच मोती लगाचा ऐटदार तुरा हिंदोळवीत पाठमोरी होणारी, डोळ्यांनीच सारे सारे बोलणारी, त्यांचे सगळे सावळेपण आपलेसे करणारी, जगदंब जगदंब पुटपुटणारी, त्या सावलीचे शिवदर्शन होताच सईबाईंचे उरले सुरले भानही हरपले. त्यांच्या मस्तकाची भिंगरी गरगर फिरू लागली. आठवणीची वर्तुळं त्यांच्या सावळ्या मनाच्या सरोवरावर रेखू लागली. जीवाची दिवली थरथरू लागली. आठवणीचे माप दवंडले. राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळीचा झालेला रोमांचकारी स्पर्श, स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वारींचीच आपण पुढे होऊन पूजा बांधावी असा आलेला विचार. प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुणेचे त्रिदली बिल्वपत्र, पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या कंसासारखे वाटणारे आमचे शंभूबाळ, त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आता. त्या सावल्यांच्या आणि आठवणीच्या धुंदळीत त्यांना सई मात्र कुठेच दिसेनाशी झाली. दिसू लागला तो कपाळभर भरलेला मेनमळला, 2 बोटी आडवा रसरशीत मळवट, आहेवपणाचा शिवकर सौभाग्याचा. त्या मळवटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले. म्हणता म्हणता नगाऱ्या एवढे झाले, क्षणभर दुडदुडले, पुन्हा मोठे होत होत आभाळा एवढे झाले. आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते. सगळ्या सईबाई त्या आभाळा एवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या. ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले. आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले. गडावरच्या दारुणी महलात उंबरठ्या आड राहून आम्हास हवं तेव्हा स्वारीच्या पायाचं दर्शन घेणं होत नव्हतं, म्हणून आम्ही हे रूप घेतलं. आता स्वारीचा घोडा आमच्या नजरटप्प्याआड कधीच नाही जाणार. 2 डोळ्यांनी खाशा संगती बोलानं मनभर झाले नाही, म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लेवून स्वारींना उरभर बघतो आहोत. आमचा एकला जीव शंभूबाळ पदरी टाकले. आता स्वारीच त्यांच्या आबा आणि आऊ. कुंकवाला कसला आऊ, पण जमलं असतं तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकवाचा मळवट आम्ही स्वारीच्या पायधुळीने भरून घेतला असता. आपल्या आभाळा एवढ्या मळवटाच्या रसरशीत लाल कुंकवात पुरती न्हाऊन निघालेली सतेज अशी राजांची रसरशीत तांबडी सावली फक्त सईबाईंना दिसू लागली. स्वारीचं हे असं रूप कधी नजरेला पडलंच नाही. आता सईबाई साहेब एक क्षणभरही थांबवू शकत नव्हत्या. वेळ झाला तर ती रूपवैभवी चैतन्य लाल सावली हातची निसटेल
त्या नुसत्या शंकेनेच त्या थरथरल्या. त्यांच्या क्रोश पायात कसले तरी उदंड बळ संचारले. त्या खड्या झाल्या. त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मळवटाने इतमामात चालल्या. त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरथरले. पण सईबाई साहेब गेल्या कायमच्या. पार पार पलीकडे राजांचे सावळे सुंदर स्वप्न सरले.